मीटिंग मध्ये जॉईन व्हा. ही मीटिंग बंद करतोय आपण. हॅलो, स्क्रीन दिसते का? येस सर. काय डिस्कस करत होतो बघा ना, मधनच बंद झालं सगळं. So have you understood more number of possibilities we need to consider and to avoid and such kind of possibilities? What we can assume ABC should be in a different ABC should have a different values. A should not be equal to B, B should not be equal to C. Automatically A will not be equal with C. Am I right? Hello. So such kind of assumptions, if we will consider, so definitely we can reduce a number of possibilities and we can write our program. Am I right? Hello. Hello. Yes, sir. तर इकडे कसं लिहिलं बघा ना. फर्स्ट स्टेप इज व्हॉट, स्टार्ट केलं. स्टेप नंबर 2, वी आर रीडिंग और स्कॅनिंग व्हॅल्यूज ऑफ ABC थ्रू कीबोर्ड. आपण ABCच्या व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू देणार मशीनला, कम्प्युटरला. हे थोडंसं चुकलेलं, हे कन्सिडर नका करू. मी खाली जातो थोडस, इथे इथे. So first of all, step number 3, we are comparing A with B. आणि जर A आणि B हे जर कम्पेअर केले आणि ते असं कम्पेअर केलं, A इज ग्रेटर दॅन B, आणि हे जर रिझल्ट ट्रू आला मला, तर कोण मोठा? ए मोठा. A. हा, तर तो पुढे घेऊन जाणार, A मोठा आहे असा घेऊन जाणार. मग ह्या दोन व्हेरिएबल पैकी कुठल्या व्हेरिएबल सोबत आपण C ला कम्पेअर करायला पाहिजे? विचार करा. ए बरोबर. A बरोबर. विचार करा. A इज ग्रेटर दॅन B, ह्यातून आपल्याला रिझल्ट भेटला की हे कंडिशन ट्रू आहे, तर डेफिनेटली A हा मोठा आहे असं कळलं आपल्याला. देन आय कॅन कम्पेअर A विथ C, and if I will compare A with C, and this logical condition will also remain true, so definitely A will be greater than B and C. Am I right? येस सर. लॉजिक कसं आहे बघा, हे समजतं का बघा. ही पहिली पॉसिबिलिटी झाली. नेक्स्ट पॉसिबिलिटी इज व्हॉट? Suppose again same thing, you consider A is greater than B. This is the logical condition, but now we are getting result as false. A is greater than B, हा रिझल्ट आपल्याला फॉल्स भेटला, म्हणजे कोण मोठा असणार हो? बी मोठा असणार. B. हा, B मोठा असणार. मग जर हे कळलं आपल्याला B मोठा आहे, then that B we should compare with, सांगा. सी. हा, then C. B we should compare with C. मग B जर आपण कम्पेअर केला C सोबत आणि इथे पण आपल्याला असा रिझल्ट भेटला ट्रू, then definitely who will be greater? सी. काय आता अवघड झालंय. नाही B, सर. sir, बी B. बी बी. B मोठा असणार आहे बघा ना. B हा जर C पेक्षा मोठा असेल तर B हा A पेक्षा मोठा होता, हे कळलं आपल्याला फॉल्स असल्यामुळे. Then we are comparing B with C, and if B is greater than C, definitely B हा मोठा असणार आहे A आणि C पेक्षा. Am I right? येस सर. Yes, sir. आणि तिसरी जी पॉसिबिलिटी आहे, फॉर एक्झाम्पल अगेन वी आर कन्सिडरिंग, आता इथे दोन पॉसिबिलिटीज येतात छोट्या बघा ना. A इज ग्रेटर दॅन B, आणि हे जर ट्रू झालं, देन वी आर कम्पेअरिंग A विथ C. पहिली पॉसिबिलिटी जी घेतली होती A विथ C, आणि इथे कळलं की हा रिझल्ट फॉल्स आहे. 100% कोण मोठा असणार? हॅलो, C. C. आणि दुसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये आपण हे ट्रू आलं तर, बरं का, हे ट्रू आलं तर असं होणार. मग ही कंडिशन चेक होणार, ही पण फॉल्स आली तर C मोठा. दुसरी जी पॉसिबिलिटी आहे की ही जी काही कंडिशन आहे ही फॉल्स झाली, ही जर फॉल्स झाली तर 100% कोण मोठा असणार आहे? B. एम आय राईट? हे जर कंडिशन फॉल्स झाली तर B मोठा असणार. दॅट B वी कॅन कम्पेअर विथ C. आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली तर परत एकदा कोण मोठा असणार?
C. C. विचार करा बरं का. हेच इकडे लिहिलेलं आहे शब्दामध्ये. And it's very difficult. Sometimes it's very difficult to write such kind of steps. But if I'll be using some kind of diagrams, then it will be very easy for us to understand. हे जे आपण असं थोडंसं लिहून काढलं, हे सोपं जातं as compared to writing the algorithm. आणि ह्यालाच आपण पुढे जाऊन काय म्हणतोय, फ्लो चार्ट. हॅलो, Yes, sir. ह्याला काय म्हणतात पुढे जाऊन, फ्लो चार्ट. Because most of the times it is very difficult to write, or it is very difficult to read certain number of steps. We can solve the problem by writing the number of steps, but it's very difficult to read sometimes. After reading also, we will not be able to understand. Therefore, what is required? Flowchart is required. Diagrammatic representation of an algorithm is called as flowchart. समजतंय का? ज्या काय ह्या स्टेप्स लिहिल्या आपण, ह्या स्टेप्स जर आपण डायग्रामॅटिक वेनी जर रिप्रेझेंट केल्या तर त्याला आपण फ्लोचार्ट असं म्हणणार आहोत. सो फ्लोचार्ट इज नथिंग बट डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ एन अल्गोरिदम इज कॉल्ड एज फ्लोचार्ट. कळलं का हे? फ्लोचार्ट पण थोडासा कव्हर केला आपण इकडे. हॅलो, Yes, sir. पुढे जातोय आपण, फास्ट जाऊ आता आपण. ठीक आहे. पुढचा जो अल्गोरिदम आहे तो बरेच काही एक्झाम्पल्स घेतलेले समजण्यासाठी बरं का. वी नीड टू राईट अन अल्गोरिदम वेअर विल बी फाइंडिंग आउट द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन जर एखादं असेल, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे, म्हणजेच एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. बरोबर. हॅलो, Yes, sir. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, तर तिकडे घातांक 2 असतो, त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. 2 रूट्स भेटतात आपल्याला. एम आय राईट? त्याला आपण जर म्हणलं x1 हे पहिलं रूट, x2 हे दुसरं रूट, तर आपण, मला वाटतं कुठल्या तरी स्टँडर्ड मध्ये आपण शिकलं तिकडे, x1 जर फाइंड आउट करायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय ट्वाइस a. विथ दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ x. जर एकदा प्लस घेतलं तर x1 भेटतो, एकदा मायनस, ह्या प्लसच्या ऐवजी मायनस घेतलं तर आपल्याला x2 भेटतो. एम आय राईट? सो दीज आर Yes, द sir. टू रूट्स. These are the two roots, and if values of x and y, if we will put here, definitely at RHS will get 0. It means these values are satisfying this quadratic equation, and if values are satisfying quadratic equation, we are calling them as roots of the quadratic equation. Hello, yes? Yes, sir. And if I want to find out roots of the quadratic equation, then what kind of steps I can follow? These steps, if we'll be writing, we will call it as algorithm. मग step number 1 काय असणार? Start. मग इकडे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 ह्या इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू ह्या इनपुट्स असणार कीबोर्ड थ्रू. हॅलो, हे पण कळलं पाहिजे इनपुट काय असेल. हॅलो, येस? Yes, sir. Therefore, step number 2, where we can read or we can scan values of A, B, C and through keyboard. आपल्याला ह्या 3 व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू एंटर करायला लागतील. एंटर केलेले ह्या 3 व्हॅल्यू, त्याच्यासाठीच्या x1 आणि x2 व्हॅल्यू फाइंड आउट करणे हा आपला प्रॉब्लेम आहे. मग थोडासा विचार करा बरं का, थोडासा विचार करा. हे जे काही लिहिलेलं आहे हे बघा नंतर तुम्ही. मी काय सांगतो इकडे लक्ष द्या. x square plus bx plus c is equal to 0 if this is my quadratic equation. So first possibility I will consider value of a is equal to 0. जर अशी व्हॅल्यू आपण कन्सिडर केली तर काय होईल या इक्वेशन मध्ये, कोण सांगेल? Bx plus c is equals to 0. हा, पहिली गोष्ट, जर मी a is equal to 0 टाकलं तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहील का? नाही. विचार. No, sir. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन न बनता bx प्लस c इज इक्वल टू 0 म्हणजे ते लिनियर इक्वेशन बनेल. आणि लिनियर इक्वेशन बनेल तर आपला हा प्रॉब्लेम जो काही आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करणे, तो इथेच संपेल. एम आय राईट? वी Yes, sir. Yes, sir. should not supposed to find out value of x in this case when value of a is equal to 0. In this case, we should not supposed to find out value of x1 and x2 because equation will not remain quadratic. ही पहिली पॉसिबिलिटी, a ची व्हॅल्यू 0 टाकली आणि त्या पद्धतीने गेलो तर इकडे प्रॉब्लेम कसा संपेल. Second possibility, if value of b we will put it as 0, what will happen? सांगा, फास्ट सांगा. ax square plus c is equal to 0.
x1 व्हॅल्यू आपल्याला भेटेल, x2 व्हॅल्यू भेटेल. मला वाटतं डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला सांगता येईल -c डिवायडेड बाय a हे स्क्वेअर रूट मध्ये. एम आय राईट? विचार करा. Yes, sir. हे एकदा प्लस असेल, एकदा मायनस असेल. स्क्वेअर रूट -c डिवायडेड बाय a. का तर b 0 आहे. हॅलो, Yes, sir. ही सेकंड पॉसिबिलिटी. जर कोणी b ची व्हॅल्यू 0 टाकली तर काय होईल? थोडंसं क्लिअर करतोय मी. थर्ड पॉसिबिलिटी, c ची व्हॅल्यू 0 टाकली, व्हॉट विल हॅपन? विचार करा ना, विचार करण्याचा विषय हा. म्हणजे हे 0 हे 0 जर झालं तर ह्यातून काय होईल? x कॉमन निघेल. x कॉमन निघाल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहील? ax प्लस b राहील. हॅलो, इज इक्वल टू 0. मग इकडे x ची व्हॅल्यू 0 भेटेल आणि दुसरी x ची व्हॅल्यू काय भेटेल हो? Minus b upon a. मायनस बी बाय ए. हे कधी? जर c ची व्हॅल्यू 0 झाली तर. हॅलो, Yes, sir. ह्या 3 पॉसिबिलिटीज आपण कन्सिडर केल्या. बघा ना, त्याच्या पुढची एक पॉसिबिलिटी बरं का, जिकडे ए पण 0 नाही, बी पण 0 नाही, सी पण 0 नाही. ह्या केसमध्ये आपल्याला 2 पॉसिबिलिटीज विचारात घ्यायला लागतील. त्या ह्या फॉर्म्युल्यानुसार. म्हणजे कसं, ह्या ज्या स्क्वेअर रूट आहे, हे जे स्क्वेअर रूट दिसतंय ना, या स्क्वेअर रूटच्या आतमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अशी एक टर्म आहे. आणि तिथे विचार करा, बी स्क्वेअर जर मोठा झाला आहे 4ac पेक्षा, तर 100% स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जे काही आहे ते पॉझिटिव्ह येणार आपल्याला आन्सर. हॅलो, विचार करा. b square minus 4ac, out of these two terms, if b square is greater than 4ac, obviously if you subtract b square minus 4ac, definitely will get answer positive. Am I right? Yes, sir. पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह आन्सर जर येत असेल तर डेफिनेटली स्क्वेअर रूट हे रिअल येतं. Yes, sir. म्हणजे बी स्क्वेअर जर इफ बी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 4ac, ऑब्वियसली वी विल गेट x1 and x2, बट व्हॅल्यूज ऑफ x1 and x2 इन दिस केस विल गेट रिअल व्हॅल्यूज भेटतात. काय अडचण? कधी हे बी स्क्वेअर जर मोठा असेल 4ac पेक्षा. हॅलो, Yes, sir. ही एक पॉसिबिलिटी. त्याच्यानंतर बरं का, अजून एक पॉसिबिलिटी, जर बी स्क्वेअर हा लहान झाला आहे ना 4ac पेक्षा. विचार करा, बी स्क्वेअर हा लहान झाला 4ac पेक्षा, म्हणजे ही जे काही स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहे ते आन्सर निगेटिव्ह मध्ये येणार. येस, Yes. निगेटिव्ह. स्क्वेअर रूट मध्ये जर निगेटिव्ह असेल तर त्याला आपण शिकलो -1 जर कन्सिडर केलं त्याला, तर तो आय असतो. आय म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर, इमॅजिनरी पार्ट. काय बघा आहे ना तिकडे, रिअल आणि इमॅजिनरी असे दोन्ही पार्ट्स असू शकतील याला. हॅलो, Yes, sir. म्हणजे जर बी स्क्वेअर जर लहान झाला 4ac पेक्षा, विचार करा ना कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात कम्प्युटरच्या मदतीने. कम्प्युटरला डोकं नाही, आपल्याला डोकं आहे ना. आपण तिकडे डोकं सगळ्या पॉसिबिलिटीज विचारात घेऊन आपण तशा इन्स्ट्रक्शन देणार. आणि ह्याचा पण प्रोग्राम आपण चॅप्टर नंबर 2 मध्ये बघू. त्याची मला आठवण करा तुम्ही. काय अडचण? No, sir. मग इकडे ह्या स्टेप्स लिहिलेल्या आहेत बरं का. ह्या स्टेप्स इकडे लिहिलेल्या आहेत. बी स्क्वेअर जर लहान असेल 4ac पेक्षा तर x1 आणि x2 भेटतील. पण ते कसले भेटतील? इमॅजिनरी, म्हणजेच कॉम्प्लेक्स व्हॅल्यूज भेटणार x1 आणि x2 साठी. मग ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज कन्सिडर करून ऍट दी एंड स्टेप नंबर 6 वी कॅन डिस्प्ले अ रिझल्ट ऑन द आउटपुट स्क्रीन. x1 आणि x2 च्या व्हॅल्यू आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती दाखवणार डायरेक्ट मशीनच्या मदतीनं, कम्प्युटरच्या मदतीनं. हे सगळं लॉजिक अप्लाय करून. काय अडचण? काय अडचण? नो सर. अजून एक पॉसिबिलिटी आहे बरं का तिकडे. अजून एक पॉसिबिलिटी कोण सांगेल का? ह्याच्या संदर्भात B square is equal to 4ac. व्हेरी गुड. 4ac. बी स्क्वेअर इज इक्वल टू 4ac पॉसिबिलिटी आहे. आणि ही पॉसिबिलिटी असेल तर ही टर्म अख्खीच्या अख्खी टर्म 0 होईल. सॉरी मॅथ्स थोडस बघा ना. मॅथ्स थोडस नाही, सगळंच कच्चं आहे. एवढीच टर्म 0 होईल मला वाटतं. हॅलो, Yes. आणि आपल्याला x1 आणि x2 च्या व्हॅल्यू सेम भेटतील, ज्या रिअल असतील. आणि त्या काय भेटतील तर -b डिवाइडेड बाय ट्वाइस a.
मायनस बी डिवायडेड बाय ट्वाईस ए अशा x1 आणि x2 च्या सेम व्हॅल्यूज भेटतील. एम आय राईट? Yes, sir. आणि ही एक अजून एक पॉसिबिलिटी असेल बघा. त्याचं एक छोटस एक्झाम्पल x+1 बरं का, आणि अजून एक ह्या पण ब्रॅकेटमध्ये x+1 घेतला आणि हे इज इक्वल टू 0 असं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे जर सॉल्व्ह केलं x² प्लस मला वाटतं 2x+2 येतं. बरोबर काय? हॅलो, बरोबर आहे का? सांगा थोडस काय चुकलं असेल तर. आता हे सॉल्व्ह करायला येत नसेल तर मी काय करू नाही शकत. तिकडे मॅथ्सच्या टीचरला जाऊन विचारा ह्याचं हे कसं आलं. हॅलो, येस. Yes, sir. मग हे जर इक्वेशन घेतलं बरं का, विचार करा उलटा आहे ना. हे जर इक्वेशन 1 येते सर 2 च्या जागी. हा इकडे चुकलंय माझं थोडस. हा थोडस करेक्ट करा. मला थोडस वाटलं चुकलंय माझं. बघा इथे 1 येणार. बरोबर. Yes, sir. कसं असतं बघा, ह्यानी ह्याला गुणायचं पूर्ण, ह्या कंस सॉल्व्ह करायचं म्हणजे काय येणार, x² येणार पहिल्यांदा, नंतर x येणार. हे सॉल्व्ह केल्यानंतर थोडस x² प्लस x येणार, नंतर ह्या 1 नी हा कंस सॉल्व्ह करायचा. X plus 1. हा प्लस x येणार इकडे आणि 1 1 1 म्हणजे 1 म्हणजेच x² आणि हे x प्लस x 2x होणार म्हणजे x² प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. बरोबर. बरोबर. हॅलो. Yes, sir. Yes, sir. ह्या केसमध्ये a ची व्हॅल्यू 1 असणार, b ची व्हॅल्यू 2 असणार, c ची व्हॅल्यू 1 आणि ह्या व्हॅल्यू जर इकडे टाकल्या म्हणजे b² म्हणजे 4 आला. बरं का, b² म्हणजे 4 आला इज इक्वल टू 4 इंटू a आणि c. a आणि c हे 1 1 आहेत म्हणजे 1 1 म्हणजेच 4 इज इक्वल टू 4. मग असं जर काही ठेवलं इकडे तर ही टर्म पूर्ण 0 होईल. मायनस बी डिवायडेड बाय ट्वाईस ए हे x1 असणार आणि त्या केसमध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 100% तुम्हाला मला वाटतं -1 भेटतं दोन्ही केसमध्ये. x1 पण -1 भेटणार. येस. आणि x2 पण -1 भेटणार. विचार करा. येस. Yes, sir. मग ह्या ठिकाणी काय भेटलं, दोन्ही रूट्स हे रिअल भेटले आणि दोन्ही रूट्स हे सेम भेटले. ही पॉसिबिलिटी कधी, तर b² इज इक्वल टू 4ac जर झालं तर ही पॉसिबिलिटी जिकडे रूट्स हे सेम भेटतात आणि रिअल भेटतात. एम आय राईट? ही थर्ड पॉसिबिलिटी. बघा त्या सगळ्या पॉसिबिलिटीज जर आपण विचारात घेऊन जर तो अल्गोरिदम लिहिला आणि जर फायनली तो कन्वर्ट करता आला आपल्याला प्रोग्राम मध्ये तर ऍक्च्युली आपण मिळवलं, तर ऍक्च्युली आपल्याला प्रोग्रामिंग जमलं असं म्हणू. येस. Yes, sir. जाऊया पुढे. कळलं काय x1 x2 हे कसं लिहिलेलं आहे काय बघा ना, असा विचार करायचा बरं का. पुढचं एक एक्झाम्पल बघतोय आपण. राईट अन अल्गोरिदम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ ट्रायंगल वेअर 3 साइड्स ऑफ द ट्रायंगल आर इनपुट्स. त्रिकोणाच्या 3 साइड्स दिल्या जाणार तुम्हाला, ए बी सी त्या आहेत असं समजू, आणि ह्या 3 साइड्स दिल्यानंतर तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचं. असा प्रॉब्लेम आहे तिकडे. त्याच्यासाठी अल्गोरिदम लिहायचं आपल्याला. मग आपण कुठेतरी शिकलो, जर त्या 3 साइड जर दिल्या गेल्या तर आपण हाफ पेरिमीटर सगळ्यात पहिल्यांदा काढतो. हाफ पेरिमीटर म्हणजे तिन्ही साइडची बेरीज करून डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला आहे. बरोबर. Yes, sir. Yes, sir. हाफ पेरिमीटर कॅल्क्युलेट केल्यानंतर डायरेक्ट वी कॅन कॅल्क्युलेट एरिया ऑफ ट्रायंगल, जो हा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट मध्ये s इंटू s-1 इंटू s-b इंटू s-c, आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू इकडे पुट केल्यानंतर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल भेटतो. येस. एंड. विचार करा काय अडचण. हॅलो. हॅलो. इकडे एक अडचण आहे. त्या अडचणीचा कधी विचार केला का नाही तुम्ही माहित नाही मला, पण आता इंजिनिअरिंगला आपण आलो तर त्या अडचणीचा विचार केला गेला पाहिजे. ती अडचण म्हणजे काय आहे. मी अशा काही व्हॅल्यू देतोय जिकडे तो ट्रायंगल होऊच नाही शकत. विचार करा बरं का. a इज इक्वल टू 1 आहे, b इज इक्वल टू 10 आहे, सॉरी, आणि c इज इक्वल टू परत 1 आहे. हा ट्रायंगल होईल का? विचार करा. आता तुम्ही ग्राफिक शिकताय तिकडे, हा ट्रायंगल आज रात्री काढण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला जमणार नाही तो ट्रायंगल काढायला. ए ची व्हॅल्यू 1 घ्यायची, सी ची व्हॅल्यू 1 घ्यायची, बी ची व्हॅल्यू 10 घ्यायची. म्हणजे थोडक्यात ए हे 10 घ्यायचं, एवढं मोठं 10,
बरं का, हे बी आहे समजा. नंतर तुमचं ए जे डिस्टन्स असणार ते 1 म्हणजे एवढंच, विचार करा. आणि सीचं जे डिस्टन्स असणार ते एवढंच 1. तो ट्रायंगल होईल का हो? विचार करा. नो सर. हा ए No, आहे, sir. हा ए आहे, हा बी आहे, बी हा 10 आहे, सी हा 1 आहे, सॉरी ए हा 1 आहे आणि सी पण 1 आहे. तर हे इकडे कुठे एकमेकांना टच नाहीत होणार, ही साइड आणि ही साइड. येस. Yes, sir. येस सर. मग इकडे जर एखाद्या युजरनी आपण सॉफ्टवेअर बनवलं जिकडे एबीसीच्या व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू एंटर केल्यानंतर कम्प्युटर विल डिस्प्ले एरिया ऑफ ट्रायंगल, ह्या लॉजिकनी लिहू पण आपण, काय अडचण नाही. पण इकडे त्या साइड्स ज्या काही दिल्या गेल्या त्या ट्रायंगलच्याच आहेत का, तो ट्रायंगल ऍक्च्युली आहे का, हा एक वेगळाच प्रॉब्लेम आहे. एका प्रॉब्लेम मध्ये 2 प्रॉब्लेम म्हणू आपण, बघा हा वेगळा प्रॉब्लेम कन्सिडर करू शकतो आपण. तर हे आपण कुठेतरी एक शिकलो होतं 11वी 12वी 10वीत, कधी बघा 8वी 9वीत, आठवत नाही मला आता कुठल्या इयत्तेत शिकलो होतो आपण. तर हे कसं डिटरमाइन करायचं, कुणाला आठवतं का? येस सर. सांगा. बिग स्क्वेअर. बी स्क्वेअर नाही हो, ते पायथा तो राईट अँगल ट्रायंगल साठी झालं. बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. मोठ्या संख्येचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू संख्येचा स्क्वेअर. हा, ते पायथागोरसचा थेरम झाला. तो राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही हे चेक करण्यासाठी वापरू शकतो आपण. इकडे तो साधा ट्रायंगल आहे, साधा विषमभुज पण असू शकतो. विषमभुज म्हणजे काय, 2 3 आणि 4 असं काहीतरी साइड्स असू शकतात. हॅलो, हा काटकोन असेल, बघा ना काय, हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर तुम्ही सांगताय ते पायथागोरस थेरम अप्लाय करून येईल ते. असला कधी विचार केलाच नाही म्हणावा मी. 2 संख्यांची बेरीज ही तिसऱ्या संख्येपेक्षा जास्त असेल आणि हे सगळ्या साइड साठी जर होत असेल तर तो ट्रायंगल असतो. शिकलाय का कुठे? म्हणजे कसं, ए प्लस बी हे मोठं पाहिजे सी पेक्षा, बी प्लस सी हे मोठं पाहिजे ए पेक्षा. विचार करा बरं का. आणि तिसरी पॉसिबिलिटी कुठली, ए प्लस सी हे मोठं पाहिजे बी पेक्षा. ह्या तिन्ही कंडिशन जर ट्रू होत असतील तर 100% तो ट्रायंगल असतो. हॅलो हॅलो. येस सर. मग इकडे विचार करा, ए आणि बी ची बेरीज करा, 11 झाली. ती सी पेक्षा मोठी आहे, एक कंडिशन ट्रू झाली. बी आणि सी ची बेरीज करा, 11 येते, ती ए पेक्षा मोठी आहे, हे पण ट्रू झालं. पण ए आणि सी ची बेरीज केली, 2 येते, ती आलेली बेरीज ही बी पेक्षा मोठी नाही. त्याच्यामुळे इकडे फेल गेलं ते लॉजिक. त्याच्यामुळे ह्या व्हॅल्यूजनी ट्रायंगल काढू शकत नाही आपण. हॅलो. येस. येस Yes, सर. sir. विचार करा बरं का. विचार जे करणार त्यांना समजणार, जे विचार नाहीत करणार, इकडे आपण बरेच प्रॉब्लेम्स, अल्गोरिदम कशी लिहायचे हे डिस्कस केले. आता आपण पुढच्या पॉइंट कडे जातोय. जाऊया, फ्लो चार्ट. यस. येस. ह्याच्यामध्ये काय अडचण? No, sir. ठीक आहे, व्हेरी गुड. नाउ लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ फ्लो चार्ट. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जो अल्गोरिदम आहे हा अल्गोरिदम बघून आपल्याला पटदिशीन समजू नाही शकत बरं का, नेमकं काय काय करायचं. आता हे जर असं बघितले वाक्य, हे असं कुणी लिहिलं असेल, अँड सच काइंड ऑफ अल्गोरिदम इफ यू विल बी गिव्हिंग टू युअर friend will not be able to understand what kind of steps we need to follow to write the program. It's very difficult to read the things. It's very difficult. Therefore flowchart will help us. Diagrammatic representation always help us to understand the problem very easily. Am I right? येस सर. एखादं पुस्तक दिलं तुम्हाला, त्या पुस्तकामध्ये एक पण चित्र नाही आहे ना, एक पण डायग्राम नाही आहे, असलं पुस्तक दिलं वाचायला, ही पहिली केस विचारात घ्या. सेकंड केस, एक असं पुस्तक दिलं तिकडे टेक्स्ट कमी आहे, इन्फॉर्मेशन, रिटन इन्फॉर्मेशन कमी आहे, नुसती चित्र आहेत. हॅलो. ओके. येस सर. such two books if you will consider, definitely obviously, and which book you will try to refer. आता हे मेजॉरिटी म्हणतोय आपण, मेजॉरिटी. काही जणांना वाचनाची आवड असेल
तर ते पहिल्या केसला घेऊन जातील पुढे. Most of the time psychologically if you will think, definitely we will read book in which more number of diagrams and pictures and figures are there. Am I right? Yes, sir. And what is the reason behind this? Because our brain captures information very fast in the form of diagrams. हे सायकोलॉजिकली प्रूव्ह झालेलं आहे, लक्षात घ्या. आणि याचं छोटंसं एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करेन मी मोडक्या भाषेत. ट्राय टू अंडरस्टँड. Suppose you are driving a vehicle and this is the road. Okay, you are driving a bike or vehicle, 4-wheeler घ्या किंवा 2-wheeler घ्या, and your speed is 120 km/h. फास्ट चाललाय तुम्ही. एका तासामध्ये 120 किलोमीटर तुम्ही पार करणार आहात. Such kind of speed you have. Either you are driving a bike or a 4-wheeler vehicle, you can consider any vehicle. आणि थोडस जात असताना आहे ना, मध्येच कुठेतरी इकडे स्पीड ब्रेकर आला. हॅलो, इमॅजिन करा. Yes, sir. ओके, आणि या स्पीड ब्रेकरचा सिम्बॉल असतो तो येण्याच्या आधीच इकडे 100 मीटर आधी किती डिस्टन्स असतं माहित नाही मला. सिव्हिल इंजिनिअरिंग कोण असेल तर मला परत कधीतरी भेटला तर सांगा. आणि हे डिस्टन्स किती असतं. इथेच कुठेतरी पाटी लावलेली असते. हिअर इट सेल्फ यू विल फाइंड दॅट बोर्ड. आणि तो बोर्ड असा असतो, ह्या बोर्ड वरती चिन्ह काढलेलं असतं असं. हॅलो हॅलो. Yes, sir. आणि Yes, डिस्टन्स sir. काहीतरी 200 किंवा 300 मीटर असावं, माहित नाही मला हे किती डिस्टन्स असतं एक्झॅक्ट. पण इकडून आपण जातानाच, ठीक आहे, इफ आय एम ड्रायव्हिंग ए व्हेकल विथ 120 km/h, such kind of speed I am driving a vehicle, and if I will find such kind of signal immediately, and information will be captured by my brain, and I will apply the brakes will be applied, and I can cross and very safely this speed breaker. बरोबर बरोबर. हॅलो. Yes, sir. आपल्या ब्रेनला तिकडे माहिती मिळते. आता त्याच्या पुढची एक केस अशी की तो जर सिम्बॉलच माहित नसेल तर त्याला कोण काय नाही करू शकत, तुम्ही मरणार तिकडे. हॅलो. येस. Yes, sir. 100 मीटरच्या आधीच आपल्याला तो सिम्बॉल दिसला, ठीक आहे. असा एक काहीतरी सिम्बॉल्स असतात, बरेच काही सिम्बॉल्स असतात. मला पण जास्त एवढं कळत नाही बरं का, एवढं वय झालं माझं बघा. असा एक सिम्बॉल असतो काहीतरी, काय म्हणतात ह्याला. हॅलो. चुकला असेल, माहित नाही मला सिम्बॉल बरं का. असा असतो मला वाटतं. येस. Yes. काय म्हणतात त्याला. Zebra crossing. झेब्रा क्रॉसिंग. काढायचं चुकलं का माहित नाही मला. रेल्वे काय बघा ना, ट्रॅक आहे पुढे, ट्रॅक आहे ना, रेल्वेचा रूळ आहे पुढे आहे ना. असला सिम्बॉल असतो का कसला असतो माहित नाही बघा ना. परत एकदा सिव्हिल इंजिनियर मला हेल्प करू शकतात. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सिग्नल्स वगैरे सगळं आहे पुढे गेल्यानंतर. फक्त आपण समजून घ्या की जो काही बोर्ड असेल त्या बोर्डवरती असे काही सिम्बॉल्स असतात. अँड व्हाईल ड्रायव्हिंग दी व्हेकल कधी कधी आपल्याला उजव्या साईडला वळायला लागतं, बरोबर का. असं काहीतरी असतं. हॅलो. असा एक सिम्बॉल असतो. हॅलो. येस. Yes. मग हा जर सिम्बॉल बरं का, आपण 120च्या स्पीडने चालू आहे ना, असं काही सिम्बॉल जर तिकडे असेल तर आपण लगेच त्या पद्धतीने आपली गाडी वळवतो आणि इकडे जाण्यापासून वाचतो आपण. इकडे दरी फिरी असेल तर वाचतो आपण बघा. Therefore signals are helping, and all signals are represented in diagrammatic way because our brain captures. तिकडे टाइम कमी आहे आपल्याकडे, स्पीड जास्त आहे आपला. जर आता दुसरी एक केस असं विचार करा, इन्स्टेड ऑफ सच सिम्बॉल्स ऑन दीज बोर्ड सर्टन मेसेजेस आर रिटन. काय केलं बघा, त्या सिम्बॉलच्या ऐवजी इकडे लिहिलं अहेड स्पीड ब्रेकर इज देअर अँड गो स्लोली. हॅलो. विचार करा, इन्स्टेड ऑफ सिम्बॉल इकडे मेसेज लिहिला आहे अहेड स्पीड ब्रेकर इज देअर अँड गो स्लोली, आणि आपण चाललो 120च्या स्पीडने. हे वाचोस तर इकडे काय होणार आपण. हॅलो. काय होणार बघा, खाट दिशेने इकडे आपण कुठेतरी जाणार, इकडे खड्ड्यात, मातीत, नदीत, दरीत. असं का होणार. बिकॉज टेक्स्चुअल इन्फॉर्मेशन will not be captured and as compared to diagrammatic representation. Can you relate this to समजते का हे दोन्ही फरक. हॅलो. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. याचा विचार करा बरं का. Therefore diagrammatic representation is very important.
आता इकडे आपण जे काही प्रॉब्लेम बघितले हे छोटे छोटे प्रॉब्लेम होते, जिकडे मला वाटतं एक 10 ते 15 लाईन मध्ये आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. When you will join actually company and if you will be working in national or multinational companies, in such cases what will happen, problems will be very big. जिकडे तुम्हाला 7-8 स्टेप लिहून प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. You will have to write 1000 lines, 1000 steps, and after writing 1000 steps, 10,000 steps, that problem will solve. Such kind of cases, such kind of problems if you will be solving, in such cases you will have to write 1000 steps. बरोबर का? चलो. म्हणजे असा एखादा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असेल जो सॉल्व्ह करण्यासाठी 10,000 लाईन्स किंवा 1000 स्टेप्स तुम्हाला लिहायला लागतात. आणि असा बिग प्रॉब्लेम जर असेल तर तिकडे आपल्या वहीची, आपल्या नोटबुकची, डायरीची आपल्या 5-6 पेजेस आपण तिकडे लिहून काढणार. अँड सच काइंड ऑफ पेजेस इफ आय विल बी गिव्हिंग टू माय फ्रेंड और टीममेट, इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम और हर टू रीड ऑल दोज स्टेप्स. 10,000 स्टेप्स वाचणं आणि तुम्ही ते कसा विचार करून ते सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम लिहिले आहेत त्या स्टेप्स, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू रीड. इन सच केसेस what we are doing, we are following diagrammatic way and a diagrammatic representation of an algorithm and we are calling it as flowchart. त्याच्यासाठी फ्लोचार्ट आहेत. कळलं का हे? कळलं का बॅकग्राऊंड? हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा, मग मी फास्ट जातोय आता. हे डायग्राम्स आहेत, ह्या सिम्बॉल्स आहेत म्हणून, डायग्राम्स आहेत म्हणून आहे ना. हा टेबल तुम्ही जे काय आपण शिकतोय इकडे सगळं लिहून काढा आहे, प्रोग्राम सगळे एक्झिक्यूट करून बघा, नाहीतर महाग पडलं तर समजणार नाही. मग इकडे काही कॉलम्स आहेत, ठीक आहे. सिरियल नंबर, डायग्राम, सिम्बॉल, नेम ऑफ द सिम्बॉल. ह्या सिम्बॉलला म्हणायचं काय आणि ह्याचा पर्पज काय, हेतू काय आहे, तो हेतू इकडे लिहिला. पहिला सिम्बॉल बघतोय आपण, तो ओवेल आहे. ओवेल अंडाकृती काय म्हणणार बघा मराठीत त्याला, ओवेल असं इंग्लिश मधून नाव आहे त्याला. पर्पज काय तर त्याला स्टार्ट आणि एंड किंवा स्टॉप. मग स्टार्ट आणि एंड साठी जे आपल्या अल्गोरिदम मधली पहिली स्टेप आहे आणि शेवटची आपली स्टेप आहे, स्टार्ट आणि एंड ह्या पहिल्या आणि शेवटच्या स्टेप्स आहेत, त्याच्यासाठी आपण प्रत्येक वेळेस काय वापरणार आहे? ओवेल. आणि या ओवेलच्या आतमध्ये आपण स्टार्ट किंवा स्टॉप लिहिणार. हॅलो, समजतंय का? म्हणजे स्टार्ट आणि स्टॉपला आपण दोन्हीसाठी ओवेल वापरणार आहोत. समजलं का हे? Yes, sir. पुढच्या लेवलला जातोय आपण. पुढची डायग्राम जी पॅरलोग्राम, ज्याला समांतरभुज चौकोन असं काहीतरी म्हणतात. समोरासमोरच्या बाजू ह्या पॅरलल राहतात आणि अपोजिट आणि ऍडजस्टंट काय म्हणायचं ह्याला, साइड्स ह्या 90 डिग्री करत नाहीत. असल्या क्वाड्रिलॅटरलला, असल्या चौकोनाला आपण पॅरलोग्राम म्हणतो. बरोबर? हॅलो, तो त्याचा हा सिम्बॉल आहे. मग हा पॅरलोग्राम कशासाठी वापरायचा तर इनपुट आणि आउटपुट साठी वापरायचा. इनपुट व्हेरिएबल आणि आउटपुट व्हेरिएबल जे काय आपण वापरतो, इनपुट म्हणजे कीबोर्ड थ्रू व्हॅल्यू घेण्यासाठी अशी इन्स्ट्रक्शन द्यायची असेल तर पॅरलोग्राम वापरायचा. आलेलं आन्सर जे आहे ते आउटपुट स्क्रीनवरती दाखवणे, ह्याच्यासाठी पण आपण पॅरलोग्राम वापरतोय. म्हणजे इनपुट आणि आउटपुट जे काही व्हेरिएबल्स असतील त्याच्यासाठी आपण पॅरलोग्राम वापरणार आहोत. समजलं का सेकंड सिम्बॉल? Yes, sir. थर्ड सिम्बॉल रेक्टँगलचा आहे. ह्याला रेक्टँगल म्हणतो आपण. ह्याचं पर्पज काय आहे तर कॅल्क्युलेशन किंवा प्रोसेसिंग. फॉर एक्झाम्पल आपण एक प्रोग्राम बघितला, पायची व्हॅल्यू 3.14 स्टोअर करायची होती आपल्याला एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करताना. तर हे असं काहीतरी स्टेटमेंट लिहिलं आपण. मग हे जे काही स्टेटमेंट लिहिलं त्याच्यामध्ये ऍक्च्युली कम्प्युटर काय करतोय, 3.14 ही व्हॅल्यू पाय ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. मग असं करत असताना तिकडे प्रोसेसिंग होतं, स्टोरिंग होतं व्हॅल्यूचं. म्हणजेच असले जे काही स्टेटमेंट्स असतील किंवा फॉर्म्युला असेल एखादा, AC इज इक्वल टू पाय इंटू आर इंटू आर, हा फॉर्म्युला पण जिकडे कॅल्क्युलेशन होणार, जिकडे प्रोसेसिंग होणार, मग असले फॉर्म्युले, असले काही व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण कुठला सिम्बॉल वापरणार आहोत? रेक्टँगल, ज्याला कॅल्क्युलेशन आणि प्रोसेसिंग म्हणू आपण. समजलं का? हॅलो, यस, हॅलो. Yes, sir. त्याच्यानंतर पुढचा जो आहे चौथा, त्याला डायमंड म्हणू आपण. शंकरपाळी सारखा शेप आहे त्याचा. बघा, जर तुम्ही कार्ड्स खेळत असेल, पत्ते जर खेळत असाल तर तिकडे चौकट, ठीक आहे, चौकटचा तो सिम्बॉल, त्याला आपण काय म्हणतोय इंग्लिशमध्ये? डायमंड असं म्हणतोय. सो डायमंड इज दी शेप ऍक्च्युली ऑर सिम्बॉल, त्याला डायमंड म्हणणार आपण. आणि हा कशासाठी वापरणार आहोत आपण? डिसिजन मेकिंग साठी.
मगाशी आपण तिकडे लिहिलं आहे ना, ए इज ग्रेटर दॅन बी. मग ह्या ज्या काही कंडिशन्स आहेत, सच काइंड ऑफ कंडिशन्स वी कॅन मेन्शन, वी कॅन राईट इन दिस डायमंड. ज्यांनी इकडे विचार करायला लागतो आपल्याला, ए हे मोठा आहे का बी पेक्षा, बी हे मोठा आहे का ए पेक्षा. मग जिकडे विचार करायला लागतो त्याला लॉजिक असं म्हणतो. And with the help of logical conditions, appropriate decisions can be taken. And when you wanted to take appropriate decision, in such cases we are using diamond. त्यावेळेस आपण डायमंड वापरणार. काय अडचण? हॅलो. No, sir. पुढच्या सिम्बॉल कडे जातोय आपण, त्याला ॲरो असं म्हणतोय. ॲरो म्हणजे बाण, ठीक आहे. मग हे कशासाठी वापरले जातात? डायरेक्शन साठी वापरले जातात, किंवा फ्लो कसा आहे, तुम्ही कसं मूव्ह होणार आहात, किंवा त्याची डायरेक्शन काय आहे, त्या ज्या काही स्टेप्स तुम्ही लिहिल्या त्या स्टेप्सची डायरेक्शन काय, कुठली स्टेप आधी करायची, कुठली नंतर करायची. फॉर एक्झाम्पल, another use of these arrows is what you can connect and two diagrams, two symbols, two diagrams with each other. जर मी हा असा एरो काढला तर ह्याचा अर्थ काय हो? पहिल्यांदा इनपुट द्यायचा आहे, नंतर कॅल्क्युलेट करायचा आहे. हॅलो. Yes, sir. जर मी तो एरो उलटा काढला तर अर्थ बदलणार, असा काढला तर अर्थ बदलणार. आधी कॅल्क्युलेट करा आणि मग इनपुट द्या, हे चुकीचं आहे. समजतं का? बघा ना एरोचं महत्व. हॅलो. यस. Yes, sir. To connect two diagrams with each other, sometimes if you want to understand what kind of flow you are maintaining while solving the problem, so flow also we can consider from these arrows, and direction also we will get. Therefore arrows we are using. हे चार टाइपचे एरो, वरती खालती, अपवर्ड अँड डाउनवर्ड एरो, राईट अँड लेफ्ट हँड एरो, लेफ्ट साइड एरोज असं म्हणू आपण ह्याला. चार टाइपचे एरोज आहेत. जाऊया पुढे. हॅलो. हॅलो. Yes, sir. Diagram number 6, that is small circle. And this small circle we are using for continuation. Let us try to understand what is meant by continuation. For example, suppose you are drawing a flow chart, and हे तुमचं वहीचं पेज आहे. You are drawing a flow chart, and flow chart अजून संपलाच नाही इकडे. Yet your flow chart is not ended over here on the same page. You need one more page and to extend your flow chart. What you can do at the end, you can use small circle, and this small circle will represent your flow chart is not ended on this page number 1 म्हणून आपण ह्याला. It requires one more page number 2, and on this page again you want to draw your flow chart, and for such kind of cases we can use small circle at the end, and this small circle will represent you want to continue your flowchart on the page number 2. Hello. समजलं काय? Yes, sir. Yes, sir. Last symbol where hexagon we are using. This hexagon represents looping kind of activities. Looping kind of activities means what? Certain activities we want to do repetitively. And if certain activities we wanted to perform repetitively again and again, in such cases we are using this we are using this hexagon. For example, right now let us consider you are in FY BTech. Okay. मग तुम्ही काय करणार? इकडे एक्झामिनेशन देणार, प्रोसेसिंग म्हणून आपण त्याला, एक्झाम. आफ्टर गिविंग एक्झाम मग तिकडे रिझल्ट लागतो, म्हणजे डिसिजन घेतला जातो. विचार करा, पास किंवा फेल, पास किंवा फेल. ठीक आहे. ह्या दोन्हीपैकी 2 पॉसिबिलिटीज असणार. पास झालं तरी काहीतरी होणार, तुम्ही फेल झालं तर काहीतरी होणार. फेल झालं तर काय होणार हो? फर्स्ट इयरची एक्झाम वापस द्यायला लागणार. एम आय राईट? हॅलो. Yes, sir. आणि जर पास झाला, जर हे ट्रू झालं, समजा हे पास झाला, इकडे ट्रू म्हणू आपण, ट्रू, तर इकडे काय होणार? तुम्ही SY मध्ये जाणार, सेकंड इयरला जाणार. आणि जर फेल जर ट्रू झालं, इकडे जर F ट्रू झालं, बघा ना कसं असतं फ्लोचार्ट. ट्रू झालं,
तर हे लॉजिक आहे ऍक्च्युली. वन्स अगेन यू विल हॅव टू गो गिव्ह टू यू विल हॅव टू अपिअर फॉर FY BTech एक्झाम. आणि जर तुम्ही फेलच होत बसला तर हे रिपिटेटिव्हली ही ऍक्टिव्हिटी करत राहणार सिस्टम. बघा ना, if any system you wanted to design in such kind of cases also, and to design the system also we need flow charts. समजलं का फ्लो इम्पॉर्टन्स ऑफ फ्लो चार्ट? हॅलो हॅलो, Yes, sir. काय अडचण? काय अडचण, No, डाऊट? sir. No, sir. ठीक आहे. मग आपण फास्ट बघूयात आता. जो आपण पहिला अल्गोरिदम बघितला होता ना, टू फाइंड आउट ऍडिशन ऑफ 2 नंबर्स, हा आपण प्रोग्राम पण एक्झिक्यूट करून बघितला होता. त्याच्यासाठी हा फ्लोचार्ट लिहिलेला, हा फ्लोचार्ट काढलेला आहे म्हणून आपण. मग ज्या स्टेप्स आपल्या होत्या ना अल्गोरिदम मध्ये, so same steps we are representing with the help of algorithm, and this will help us to understand actual how flow and what kind of things we want to do, and this will help us to write actual program. हे actual program लिहायसाठी आपल्याला ही मदत करणार आहे. आपण थोडासा सिक्वेन्स उलटा पुलटा केलाय समजण्यासाठी. ऍक्च्युली प्रोग्रामिंग म्हणजे काय, मी प्रोग्राम लिहून दाखवला. ऍक्च्युली प्रोग्राम लिहून दाखवण्याच्या आधी हा फ्लोचार्ट हा पार्ट व्हायला पाहिजे होता. आता विचार करा उलटा. तुम्ही प्रोग्राम पण प्रॅक्टिस केलेली आहे आणि अल्गोरिदम पण तुम्हाला समजलेला आहे. पहिली स्टेप जी होती ती स्टार्ट होते. मग मी इकडे ओवेल काढला. ओवेल काढलं की आपल्या ब्रेनला कळणार. ठीक आहे, त्याच्यासाठी हे ब्रेनला कळण्यासाठी आधी सिम्बॉल माहित पाहिजे. त्याच्यासाठी वरचा जो काही टेबल होता तो लक्षात पाहिजे. एम आय राईट? हॅलो. Yes, sir. मग स्टार्ट साठी आपण ओवेल वापरतोय, एंड साठी स्टॉप साठी अगेन वी आर युजिंग ओवेल. ओवेल विल रिप्रेझेंट स्टार्ट अँड स्टॉप. त्याच्यानंतरची सेकंड स्टेप इमिजिएटली आहे ना, विथ दिस पॅरालोग्राम यू शुड कन्सिडर इनपुट देतोय आपण. इनपुट म्हणजे ए आणि बी च्या व्हॅल्यू ह्या कीबोर्ड थ्रू देणार आहोत. रीड ऑर स्कॅन. मग हे इनपुट मध्ये आता हे एवढं रीड ए बी असं लिहायची गरज नाही. तुम्ही नुसतं असं जरी सिम्बॉल, असं हा सिम्बॉल काढून जर इकडे लिहिलं ए कॉमा बी, तर ह्याचा अर्थ काय हो? इनपुट आहे हे किंवा आउटपुट आहे. मग आपल्या प्रोग्राम मध्ये दोन संख्यांची बेरीज करायची असेल तर हे 100% काय असणार आहे? इनपुट असणार आहे. परत एक लॉजिक वेगळं. हॅलो. येस. Yes, sir. मग ही जी आहे ना पॅरालोग्राम जो वापरला आपण, तो इनपुट आणि आउटपुट साठी वापरतो. मग इकडे हे इनपुट साठी वापरलं गेलं हे समजलं पाहिजे. आणि हे ह्या अरो वरून आपण काय समजून घ्यायचंय, स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप जी काय आहे ते रीड म्हणजे थ्रू कीबोर्ड व्हॅल्यू ऑफ ए अँड बी वी आर एंटरिंग थ्रू कीबोर्ड असा अर्थ येतो. त्याच्यानंतर ए बी च्या व्हॅल्यू मिळाल्या नंतर आपण कॅल्क्युलेशन करतो दोन संख्यांची बेरीज करणे, का तर फाइंड आउट ऍडिशन ऑफ 2 नंबर्स ए अँड बी. त्याच्यासाठी इकडे कुठला सिम्बॉल वापरलाय हो? हॅलो हॅलो. Rectangle. रेक्टँगल. का तर इकडे बेरीज केलेली आहे, कॅल्क्युलेशन केलंय, प्रोसेसिंग होणार. दोन संख्यांची बेरीज होऊन तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर करणार. जर असं लिहिलं सी इज इक्वल टू ए प्लस बी, तर इकडे दोन संख्यांची बेरीज होऊन तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार तो. त्याच्यासाठी आपल्याला प्रोसेसिंग करायला लागणार, म्हणजेच कॅल्क्युलेशन करायला लागणार, म्हणजेच मी रेक्टँगल वापरला पाहिजे. नंतर आलेलं जे काही आन्सर आहे, दॅट आन्सर वी नीड टू डिस्प्ले इट ऑन द आउटपुट स्क्रीन, and to display our result on the output screen, what is required, we will have to use again पॅरालोग्राम. पॅरालोग्राम हा आउटपुट साठी पण आपण वापरतोय. म्हणून इकडे जो पॅरालोग्राम आलेला आहे तो आउटपुट स्क्रीन दाखवण्यासाठीचा, म्हणजे डिस्प्ले दी रिझल्ट, डिस्प्ले दी आन्सर ऑन द आउटपुट स्क्रीन. समजलं का हे? आणि ऍट द एंड वी आर स्टॉपिंग. ओवेल आला परत. हॅलो. Yes, sir. अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट ह्या दोन गोष्टी जर कळल्या, समजल्या, तरच प्रोग्राम लिहिता येतो. स्टेप वर खाली झाल्या, इथे बघा ना, हे जर आधीच घेतलं तर प्रॉब्लेम चुकला आपला. हे बघितलं आपण ऍक्च्युअल प्रोग्राम एक्झिक्यूट करून. एम आय राईट? Yes. Sir. ठीक आहे. मला वाटतं सेकंड पण फ्लोचार्ट समजला असं गृहीत धरून पुढच्या आपण प्रॉब्लेम कडे जातोय फास्ट. आता तुम्ही ह्यातलं कोण सांगेल का मला हे काय काय केलंय फास्ट, कशासाठी काय आलंय? तुमच्या समोर डायग्राम आहे. हु विल एक्सप्लेन? फास्ट सांगा. हॅलो. हु विल अनम्यूट?
कशाचा फ्लो चार्ट आहे हा? एरिया ऑफ सर्कल. सर्कल. मग ह्याचा अल्गोरिदम आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. सांगा फटाफट काय काय केलंय, कसं केलंय. सुरुवात कशाने केलेली आहे? फास्ट ओवेलनी. ओव्हलनी. ओव्हल म्हणजे स्टार्ट. त्यानंतर सेकंड स्टेप काय असते आपली? इनपुट घेणे. मग ह्या प्रॉब्लेम साठी इनपुट काय आपलं? रेडियस हे इनपुट आहे आणि ते रीड झालं पाहिजे. रीड झालं पाहिजे म्हणजे इनपुट आहे. इनपुट आहे म्हणजेच कुठला सिम्बॉल आला हो? पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम. त्याच्यानंतर आपण पायची व्हॅल्यू असं काहीतरी प्रोग्राम मध्ये लिहिलं बघा, पाय इज इक्वल टू 3.14. मग हे स्टोअर करतोय व्हॅल्यू आपण. स्टोअर करतोय म्हणजे प्रोसेसिंग होणार आहे. प्रोसेसिंग होणार आहे म्हणून इकडे काय आला? कसला सिम्बॉल आला? रेक्टँगल आला. पायची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी रेक्टँगल आला. त्याच्यानंतर परत एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला वापरतो आपण, AC इज इक्वल टू पाय इंटू आर इंटू आर. मग इकडे पण परत कॅल्क्युलेशन होतं. कॅल्क्युलेशन होतं म्हणजे प्रोसेसिंग होतं. प्रोसेसिंग होतं म्हणजे कॅल्क्युलेशन होतं. कॅल्क्युलेशन होतं म्हणजेच परत एकदा कुठला सिम्बॉल आला इकडे? रेक्टँगल. रेक्टँगल. आलेला आन्सर एरिया ऑफ सर्कल जे आन्सर कॅल्क्युलेट केलं ते आन्सर स्क्रीनवर दाखवणे ही पुढची स्टेप आहे. म्हणजेच आउटपुट स्क्रीनवर आउटपुट दाखवणे ही पुढची स्टेप आहे. मग आउटपुट साठी परत कुठला सिम्बॉल आला? हा पॅरलोग्राम. पॅरलोग्राम. आणि इकडे आपल्या स्टेप्स एंड झाल्या. एंड साठी परत ओव्हल आला. ओव्हल. समजला का कसा रीड करायचा, कसा ड्रॉ करायचा? इकडे आपण रीडिंग पण समजून घेतोय आणि ड्रॉइंग पण समजून घेतोय. एखाद्याने जर फ्लोचार्ट काढून आपल्याला दिला तो, तर आपण समजून कसा खेळायचा आहे तो हे पण इकडे समजून घेतोय आपण. येस. येस सर. आता सांगा फटाफट. तुम्ही ट्राय करा आता. हे चुकीचं आहे असं समजा. इथून हे चुकीचं आहे असं समजा. ठीक आहे. इथून तुम्ही इकडे जायचंय. सांगा आता. कोण सांगेल? फास्ट. प्रॉब्लेम काय आहे? हु विल रीड प्रॉब्लेम? फटाफट वाचा आहे ना. जे दिसतंय ते सांगायला यायला पाहिजे. This is also To determine the largest number between two. very good. To determine the largest number between two. And for this problem, this is the flow chart. This is the flow chart. Now you try to explain what are the steps and what kind of symbols we have used. Sanga patapat. Sanga patapat. ओव्हल स्टार्ट. सांगा ना मग आहे. जोरात सांगा आहे ना. कॉन्फिडन्स पाहिजे तिकडे बोलण्यात. हॅलो. काही जणांना हे सोपं वाटत असेल बरं का. काही जणांना अवघड पण वाटत असेल. माहित नाही मला आहे ना कोणाला काय वाटतंय. पण हे आपल्याला जमलं पाहिजे. हे जर जमलं तरच उद्या आपण इंजिनियर होण्यात अर्थ आहे आपल्याला. कारण की मोस्ट ऑफ द टाइम्स वी आर सॉल्विंग द प्रॉब्लेम यू हॅव टू यूज अँड सच काइंड ऑफ डायग्राम्स वी आर कॉलिंग देम एज फ्लो चार्ट. एखादी सिस्टम जरी सेट करायची असेल तरी असल्या टाईपच्या डायग्राम्स तुम्हाला काढता यायला पाहिजे, ज्याला आपण फ्लो चार्ट म्हणतोय. कोण सांगेल? फटाफट. चुकलं तर चुकू द्या की इकडे आहे. आपण चुकण्यासाठी शिकतोय आपण इकडे. तुम्हाला बरोबर यायलाच पाहिजे हे गृहीत नाहीये इकडे. सांगायचा ट्राय करणे हे महत्वाचं इकडे. चुकलं तर मी आहे की इकडे सांगायला अजून. बरोबर. मला वाटतं आपला टाइम संपलाय बरं का. 4:15 वाजून गेले. मी घड्याळाकडे बघितलं नाही. कोण सांगेल? एकदा नाही पहिल्यांदा. अशी मजा नाही येत बरं का. असे विद्यार्थी भेटल्यानंतर मजा नाही येत. So first of all, for start we are using oval. So it represents we have started to solve our problem. Second step is what we used here, parallelogram. It means we are giving input to the machine. And what kind of input we are giving to the machine? Values of A and B. And these are the two different numbers. Out of these two numbers, we need to determine
which number is largest, and to do so, and next step is what? We need to take proper decision. Therefore, diamond is used. And in this diamond, what we use, A is greater than B. This is the logical condition. This logical condition we have mentioned in this diamond. Now, result of this लॉजिकल कंडिशन विल बी आयदर ट्रू ऑर फॉल्स. एकतर हे ट्रू असेल, ए ची व्हॅल्यू बी पेक्षा मोठी असेल, जर असं असेल तर ते लॉजिकल कंडिशन ट्रू होणार, आणि जर ए ची व्हॅल्यू बी पेक्षा लहान असेल तर ही लॉजिकल कंडिशन फॉल्स होणार. तो हा पाथ फॉलो करणार. एम आय राईट? हॅलो. येस सर. मग समजा ती कंडिशन ट्रू आहे, ए इज ग्रेटर दॅन बी हे ट्रू आहे, ट्रू असेल तर तो हा पाथ फॉलो करणार आणि आपल्याला आउटपुट स्क्रीनवर असं दाखवायचं, आपण असं दाखवणार ए हा बी पेक्षा मोठा आहे. यस, विचार करा. आता हे सिम्बॉल वापरून लिहिलेलं आहे, ऍक्च्युली आपल्याला स्क्रीनवर दाखवताना आपण असं लिहिणार आहे, ए इज ग्रेटर दॅन बी शब्दामध्ये लिहिणार आहे. यस. हॅलो. Yes. येस सर. आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली तर तो कुठला, कॉम्प्युटरला सांगतोय आपण की जर ही कंडिशन फॉल्स झाली तर तू हा पाथ फॉलो कर. हा पाथ फॉलो कर म्हणजे फॉल्स झाल्यानंतर बी हा ए पेक्षा मोठा आहे असं आउटपुट स्क्रीनवर दाखव. त्याच्यासाठी परत एकदा दाखव म्हणजे काय, आउटपुट. त्याच्यासाठी पॅरलोग्राम आला परत हा. Parallelogram, sir. आणि मग हे संपल्यानंतर हे दोन्ही आपण एकत्रित आणून इकडे स्टॉप करणार आपला. समजलं का हा फ्लोचार्ट? तर इकडे थांबतोय आपण बरं का. Yes, sir. थोडासा एक्सटेंड झाला आहे लाईट गेल्यामुळे, मे बी माहित नाही. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय अल्गोरिदम अँड फ्लोचार्ट. ह्या नोट्स व्यवस्थित रेफर करा. ह्या नोट्स व्यवस्थित रेफर करा. उद्या पुढे जाऊन तुम्ही कसले पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अशा पद्धतीने विचार तुम्हाला करता यायला पाहिजे, तरच आपण स्वतःला इंजिनियर म्हणू आपण. एम आय राईट? एम आय राईट? थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करा. हॅलो. येस सर. थांबूया? Yes, sir. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन.